बढ़ा रहे हैं। दिल्लीमधल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या धार्मिक स्थळांना देखील आता अलर्ट जारी करण्यात आलाय। बुलडाण्याच्या शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। मंदिर परिसराला आता छावणीचं स्वरूप आलंय। या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खरं तर धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आपण बघू शकतोय की मंदिराच्या या मुख्य मार्गावर आणि मुख्य दरवाजात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। प्रत्येक भाविकाची कसून तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे। शीघ्र कृती दल असू देत किंवा पोलीस कर्मचारी असू देत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत। सर, काय म्हणाल, विशेष खबरदारी का घेण्यात आली आहे? माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबे सर यांच्या सूचनेनुसार सदर मंदिर परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। शीघ्र कृती दल त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी अंमलदार अतिरिक्त तैनात करण्यात आलेले आहेत। भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा या बंदोबस्त दरम्यान पोलीस सुरक्षेदरम्यान कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि अतिशय व्यवस्थितरित्या सदर बंदोबस्त लावण्यात आलेला असून चोख अशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। खरं तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला याची कसून चौकशी करण्यात येत आहे आणि या ठिकाणी हा बंदोबस्त आता पुढील आदेशापर्यंत या ठिकाणी असणार आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। त्यामुळे काल संध्याकाळी ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये हा स्फोट घडला त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यापैकीच आपण बघत होतो शेगाव इथल्या गजानन महाराज यांच्या मंदिराची सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। यासोबतच मुंबईच्या सीएसएमटी सारखा परिसर असेल किंवा जी महत्त्वाची तीर्थक्षेत्र असतील या सगळ्या ठिकाणाची सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महत्त्वाचा आढावा घेतलाय एकूणच सुरक्षेविषयीचा राज्यभरातला। त्यामुळे धार्मिक स्थळांना देखील आता दिल्लीमधल्या स्फोटाच्या नंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मंदिराच्या परिसराला काहीसं छावणीचं स्वरूप आल्यासारखी ही स्थिती आपण पाहतोय। मंदिराच्या परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। सशस्त्र पोलिसांचं दल देखील या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं आणि भाविकांची कसून चौकशी आणि तपासणी हे सगळं या ठिकाणी केलं जाताना दिसतं आहे। अर्थातच आपण बघतोय की महत्त्वाच्या मंदिरांची